जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, सध्या पेसा हेरिंग संदर्भात सध्या जे काही महत्त्वाचे तर ते अपडेट आजच्या दिवसाची काय आहे तर ती सध्या बघा जाणून घेऊया। तसंच ह्या ठिकाणी जे काही पेसा भरती संदर्भात आपल्याला माहिती आहे की ह्या ठिकाणी सध्या प्रत्येक दिवसाला निराशाच आपल्या हाती लागत असते आणि ह्या संदर्भात महत्त्वाची आजच्या काही हेरिंगची डेट होती, तर त्या हेरिंगच्या डेटमध्ये सध्या जी सुनावणी होती तर ती सुनावणी बघा सध्या काय अपडेट आहे तर त्या संदर्भात सविस्तर आपण इथं बघूया। तर सध्या बघा जी सध्या सुनावणी आजच्या दिवसाला सुरुवात झाली होती कोर्ट नंबर 1 मध्ये, तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी पहिली सुनावणी जी होती तर ती 301 नंबरवरती सध्या बघा सुरुवात झाली होती आणि जवळपास ही सुनावणी 12 ते 1 वाजे दरम्यान सध्या बघा त्या ठिकाणी सुरू होती आणि त्या दरम्यान सध्या ज्या सुनावण्या होत्या नंतरच्या तर त्या नंतरच्या सुनावण्या 1 नंबरपासून सध्या बघा इथं जो काही सिरियल नंबर आहे तर त्या सिरियल नंबरनुसार सध्या 1 नंबर आणि त्याच्याशी रिलेटेड असलेले 1.1 1.2 अशा संदर्भात इथे जे कनेक्टेड दिसत आहे तर जी सुनावणी बघा मुख्य सुनावणीच्या अनुषंगाने त्याच पद्धतीने तशाच प्रकारच्या जे काही केसेस असतात तर त्या 1.2 मध्ये सध्या बघा एकत्र त्या कनेक्ट होत असतात। तर ह्यानुसार बघा जे काही आजच्या दिवसाला सध्या इथं सुनावण्या ह्या कनेक्ट झाल्या होत्या आणि जवळपास जी काही सुनावणी होती तर ती सुनावणी आज दिवसभर सध्या झाली आहे आणि ह्या सुनावणीमध्ये जो काही पेसा भरती संदर्भात जो नंबर होता तर तो आपल्याला माहिती आहे की सध्या आजच्या दिवसाला जो पेसा भरती संदर्भात नंबर होता तर त्या नंबरवरती सध्या सुनावणी ह्या ठिकाणी आज देखील सध्या होऊ शकली नाही, कारण जवळपास ज्या सुनावण्या होत्या तर त्या सुनावण्या दिवसभर सध्या चालूच होत्या। त्याच्यामध्ये 301 असेल किंवा एक जो काही हेरिंग नंबर असेल तर तो देखील सध्या सुरूच होता। तर आताची महत्त्वाची जी काही पेसा भरतीची परत ह्या ठिकाणी बघा आपल्याला नवीन डेट सध्या देण्यात आली आहे। आता ही जी डेट आहे तर हे आपल्यासाठी काही नवीन नाही, आपल्याला माहिती असतं की जी काही पेसा हेरिंग आहे तर ती पेसा हेरिंग सध्या त्या ठिकाणी जो काही सिरियल नंबर किंवा सीएल नंबर सध्या येत असतो, मात्र सुनावणी होत नाही। तर आताची जी काही सुनावणी आहे तर आपल्याला माहिती आहे की आजच्या दिवसाला जी सुनावणी होती तर ती सुनावणी सध्या होऊ शकली नाही आणि सध्या नवीन जो डेट आहे तर ती डेट ह्या ठिकाणी बघा आपल्याला इथे मिळालेली दिसून येत आहे। तर नवीन डेट काय आहे तर 26/9/2024 म्हणजे ह्या ठिकाणी बघा उद्याची परत डेट इथं सध्या मिळाली आहे आणि ह्या डेटमध्ये जो काही सीएल नंबर आहे म्हणजे ह्या ठिकाणी बघा 18 नंबरवरती सध्या परत इथं सिरियल नंबर बदलण्यात आला आहे आणि 18 नंबरवरती उद्याच्या दिवसाला सध्या सुनावणी इथं ठेवलेली आहे। मात्र इथं जरी सुनावणी संदर्भात जी डेट आहे तर ती रिवाईज बघा प्रत्येक दिवसाला सध्या मागे पुढे अशा पद्धतीने आपल्याला कित्येक दिवसापासून सध्या होत आहे। मात्र ह्या सुनावणीवर जी काही लक्ष असेल किंवा जे सध्या बघा माननीय प्रशासनाने शासनाने देखील बघा जे काही सरकार असेल तर त्यांनी देखील लक्ष देणं गरजेचं आहे, कारण ही सुनावणी कित्येक दिवस म्हणजे या ठिकाणी जवळपास 1 वर्ष आता हे जे काही 30/9/2023ला सध्या ही सुनावणी संदर्भात कोर्टामध्ये केस सध्या बघा दाखल करण्यात आली होती। तर आता 30 तारीख येईल 30/9, तर ह्या 30/9ला सध्या 1 वर्ष हे सध्या इथं बघा कंप्लीट होताना दिसून येत आहे आणि ह्या 1 वर्षामध्ये कोणत्याही प्रकारचे सध्या इथं जे सुनावणी संदर्भात हालचाली असेल तर त्या सध्या झाल्या नाही। तर आपल्याला माहिती आहे की जी काही पेसा भरती संदर्भात 1 ऑगस्ट ते बघा ह्या ठिकाणी जवळपास 30 ऑगस्ट किंवा जास्तीत जास्त जे पुढील जे काही दिवस होते तर त्या दरम्यान महत्त्वाचं जे नाशिक ह्या ठिकाणी पेसा भरती ह्या संदर्भात महत्त्वाचं जे काही उपोषण होतं बेमुदत उपोषण, मग त्याच्यामध्ये जे काही पेसा भरती संदर्भात जी कृती समिती होती तसेच जे काही माननीय जे JP गावित साहेब आहे आणि सध्या त्यांचा समवेत जे त्यांचे सहकारी होते तर त्यांनी बघा सध्या उपोषणाला सुरुवात केली होती आणि उपोषण करत असताना महत्त्वाचं जे काही 28 आणि 29 तारखेला जी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या बघा पेसा संदर्भात त्या ठिकाणी बैठक झाली होती। त्या बैठकीमध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 15 तारखेपर्यंत म्हणजे हा जो चालू महिना आहे तो 15 तारखेपर्यंत सध्या पेसा भरती संदर्भात जो काही निर्णय असेल तर तो निर्णय घेऊ अशा संदर्भात जे काही शासनाने किंवा जे सरकारने सध्या बघा त्या ठिकाणी आश्वासन दिले होतं आणि 15 सप्टेंबरपर्यंत नियुक्ती संदर्भात आपल्याकडनं बघा ह्या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती की कोणतीही कार्यवाही सध्या झाली नाही। एकंदरीत सध्या सुप्रीम कोर्टामध्ये जे काही ॲप्लिकेशन होतं ॲप्लिकेशन तर ते सध्या दाखल झालं आहे, मात्र सुनावणी ह्या ठिकाणी प्रत्येक दिवसाला निराशाच आपल्या हाती लागत असते आणि आता पण ह्या ठिकाणी बघा जी काही डेट आहे तर ती डेट म्हणजे पुढच्या दिवसाची इथं मिळालेली आहे। तर आता जे काही सध्या
उपोषण होतं तर ते उपोषण सध्या बघा आपल्याला माहिती आहे की ते तात्पुरतं स्थगिती केलं होतं। तर मित्रांनो आता देखील बघा जे काही मुंबई ह्या ठिकाणी सध्या उपोषणाला जे विद्यार्थी आहे तर ते विद्यार्थी आहे पेसा भरती संदर्भात, तर ते सध्या बघा मुंबई ह्या ठिकाणी सध्या तिथं बसलेले आहे आणि उपोषणाला ते त्या ठिकाणी बघा पुन्हा जे काही स्टार्ट त्या ठिकाणी झालेलं आहे। तर आपली जी काही उपस्थिती असेल तर त्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाची तिथं द्यायला पडेल। तर त्या अनुषंगाने महत्त्वाचं आता आपल्याला जे काही वेगवेगळं बघा राज्यातील जे काही 13 पैसा जिल्हे आहे तर त्याच्यामध्ये सध्या बेमुदत जे साखळी उपोषण आहे तर ते बेमुदत साखळी उपोषण देखील सध्या बघा सुरुवात झाली आहे। आता हे जे उपोषण आहे तर ते उपोषण बघा नागपूर जी काही समिती आहे त्याच्यामध्ये संयुक्त आदिवासी कृती समितीचं नागपूर ह्या ठिकाणी 23 सप्टेंबरपासून सध्या बेमुदत साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे। आणि हे जे उपोषण आहे तर हे वेगवेगळे जिल्ह्यावाईज सध्या बघा साखळी पद्धतीने उपोषणाला सध्या बसलेले आहे। आणि जे काही प्रमुख जे मेन उपोषण आहे तर ते मुंबई ह्या ठिकाणी सध्या उमेदवार विद्यार्थी पेसा जे काही कृती समितीतील जे काही सदस्य असेल तर त्या ठिकाणी सध्या बसलेले आहे। तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला त्यांना सपोर्ट करणे गरजेचं आहे। आता हे 23 ऑगस्टपासून संयुक्त आदिवासी कृती समिती नागपूर संदर्भात हे उपोषण आहे आणि ह्यांच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जे सध्या बघा धनगर व इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमाती आरक्षण देऊ नये असा हा मुद्दा होता। आणि इथे जो काही आदिवासी विशेष भरती प्रक्रिया त्वरित सुरू करण्यात यावी, तसंच बघा पेसा क्षेत्रातील 17 संवर्ग पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात यावी अशा संदर्भात या ठिकाणी बघा एकूण 5 मुद्द्यांवरती सध्या साखळी उपोषणाला इथं सुरुवात झाली आहे। तर उमेदवारांनी बघा जे जे सध्या असेल तर सध्या ह्या सपोर्ट करा, तिथे जाऊन तुम्ही उपस्थित राहा। तसंच बघा हे जे उपोषण आहे तर हे उपोषण बेमुदत साखळी उपोषण 24 तारखेपासून सध्या इथं बघा जी काही कृती समिती आहे आदिवासी समाज संघटना समन्वय कृती समिती, तर ती कृती समिती म्हणजे या ठिकाणी यवतमाळ संदर्भात आहे। तर इथं बघा अमरावती संदर्भात आहे मेळघाट या ठिकाणी। तर अमरावतीला देखील सध्या उपोषणाला सुरुवात झाली आहे इथं बघा 24 तारखेला। कारण हे उपोषण आता आपल्याला केल्याशिवाय इथं बघा नो अल्टिमेट डायरेक्ट जे काही तिथं आपल्याला जोपर्यंत पुढील जी काही पेसा भरती संदर्भात नियुक्ती संदर्भात लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारची तिथं स्टेटमेंट येत नाही तोपर्यंत आता उपोषणाला त्या ठिकाणी उठायचं नाही अशा संदर्भात जे काही उपोषण आहे तर ते उपोषण सध्या इथे सुरुवात करण्यात आली। आता हे अमरावती संदर्भात मागे जे बघितलं ते आपण नागपूर संदर्भात होतं। आणि जे महत्त्वाचं बघा जे मेन उपोषण आहे तर ते मेन उपोषण म्हणजे आपल्याला माहिती आहे की जे काही मुंबई ह्या ठिकाणी महत्त्वाचे जे काही आपले आदिवासी आमदार आणि खासदार तसेच जे काही आदिवासी विकास मंत्री असेल तसेच उपाध्यक्ष असेल यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी बघा जे काही पिचड साहेब असेल त्यांच्या अध्यक्षतेखाली सध्या संपूर्ण आदिवासी जे काही लोकप्रतिनिधी होते त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। आणि त्या बैठकीमध्ये संपूर्ण बघा जे काही निर्णय असेल पुढील जी काही कार्यवाही संदर्भात तर त्याच्यामध्ये प्रमुख जे काही जे काही स्टेटमेंट असेल किंवा उपोषणासंदर्भात सध्या तिथे ज्या चर्चा झाल्या आहे आणि त्या चर्चांती सध्या मुंबई ह्या ठिकाणी बघा जे काही उपोषणाला जे सध्या विद्यार्थी तिथं बसलेले आहे तर ते विद्यार्थ्यांना आपल्याला सपोर्ट करणे गरजेचं आहे। कारण हे पेसा भरती संदर्भात जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही आणि महत्त्वाचे जे काही धनगर आरक्षणासंदर्भात आहे तर ह्या दोन गोष्टी संदर्भात जे उपोषण आहे तर ते उपोषण सध्या बघा तीव्र होणार आहे। आणि हे जे सध्या उपोषणाला कुठे बसले आहे तर त्या संदर्भात बघा जे आंदोलन स्थळ आहे तर ते कुठे आहे तर इथं बघा मुंबईमध्ये जे मंत्रालय सुरुची आहे म्हणजे माननीय झिरवड सरांचं जे काही साहेबांचं मुंबई इथे मंत्रालय सुरुची ह्या ठिकाणी सध्या बघा मुंबईला हे जे काही उमेदवार आहे तर ते सध्या बसलेले आहे। तर इथे मोठ्या संख्येने सध्या आपली उपस्थिती बघा प्रार्थनीय आहे। तर इथं जसं नाशिकला जी उपस्थिती होती त्याच्यापेक्षा बघा डबल टिबल पटीने सध्या इथं मुंबई ह्या ठिकाणी उपस्थिती राहा, जेणेकरून जो काही पेसा भरती संदर्भात जो मुद्दा असेल तर तो मुद्दा बघा इथं कोणत्याही स्वरूपात मार्गी लागायला पाहिजे। त्या अनुषंगाने मी आपल्या चॅनलच्या वतीने आपल्या टीमच्या वतीने तुम्हाला जाहीर आव्हान करतो। आणि बघा जे काही नंदुरबार ह्या ठिकाणावरनं सध्या बघा उपोषणाला सध्या उद्याच्या दिवसाला मुंबईला जाण्यासाठी निघणार आहे। तर जे नंदुरबारहून जे सध्या बघा मुंबई या ठिकाणी जायचं असेल तर त्यांनी इथं जे खालील नंबर दिले आहे तर ह्यांना सध्या संपर्क तुम्ही साधू शकतात। तर ह्यांच्यासोबत तुम्ही त्या ठिकाणी जे काही उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी तिथं जाऊ शकता। तर हा नंबर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घ्या आणि अशाच प्रकारे
प्रत्येक जिल्ह्यातून जे काही 13 बहुल पैसा जिल्हे आहे त्याच्यामधून प्रत्येक जिल्ह्यातून सध्या मुंबईला जे काही सुरुची आहे तर त्या ठिकाणी तुम्ही मंत्रालय सुरुची या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून जे काही उपोषण असेल तर त्या उपोषणाला परत ह्या ठिकाणी जो काही मार्ग असेल तर तो मार्ग सध्या निघू शकतो। तर अशा पद्धतीने सध्या साखळी उपोषण देखील इथं सुरुवात झालेली आहे। तर सध्या मैदानात उतरल्याशिवाय परत अजून इथं कोणत्याही प्रकारची हालचाल आपल्याला होताना दिसणार नाही असंच दिसतंय, कारण आपण कित्येक दिवसापासून जी काही सुनावणी असेल तर त्या सुनावणीचा वाट बघून बघा शेवटी संध्याकाळी आपल्याला एक नवीन प्रकारची जी काही डेट असेल तर ती डेट सध्या इथं पाहायला मिळत आहे। आणि सध्या जी डेट आहे तर ती उद्याची डेट आहे। आता उद्या नेमकं ह्या ठिकाणी काय होतं तर ते देखील बघणे गरजेचं आहे। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की आता उद्याच्या दिवसाला 18 नंबरवरती सध्या बघा इथं सीएल नंबर म्हणजे 18 नंबरवरती सध्या सुनावणी असणार आहे। मात्र ही सुनावणी नेमकी उद्याच्या दिवसाला पण होते किंवा नाही, तर हा बघा भला मोठा या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क सध्या इथं मनामध्ये फिरत आहे। आता जे काही पुढील उद्याच्या दिवसाला नेमकं पेसा हेरिंग संदर्भात नेमके काय त्या ठिकाणी घडामोडी घडतात तर त्या देखील तुमच्यापर्यंत आम्ही वेळोवेळी पोचवू। पण महत्त्वाचं इथं आपल्याला जे काही उपोषण आहे, आंदोलन आहे, तर ते आंदोलनामध्ये तुमची जी उपस्थिती असेल तर ती उपस्थिती बघा त्या ठिकाणी गरजेची आहे। आणि जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या बघा सपोर्ट करा, जेणेकरून जे सध्या आता उपोषणाला आता बसलेले आहे तर त्यांना बघा जो काही पाठबळ असेल किंवा त्यांचं मनोबल असेल तर ते त्या ठिकाणी वाढणार। आणि नाशिकप्रमाणेच जे उपोषण सध्या झालं होतं तर ते या ठिकाणी बघा जो काही सकारात्मक मार्ग असेल तर तो या ठिकाणी परत निघू शकतो, कारण पुढे आपल्याला माहिती आहे की आचारसंहिता डोळ्यासमोर आहे। आणि ती जर आपण बघितली तर त्याच्या अगोदर जे काही पेसा भरती असेल आणि महत्त्वाचे जे काही आरक्षणाचा मुद्दा असेल तर त्याच्यावरती लवकरात लवकर जो काही तोडगा असेल, निर्णय असेल तर तो एकंदरीत इथं होऊ शकतो। मात्र तुमची जी उपस्थिती असेल तर ती उपस्थिती तेथे महत्त्वाची असणार आहे। तर जे आंदोलन स्थळ आहे तर ते मुंबई मंत्रालय सुरुची या ठिकाणी सध्या आहे। तर ज्यांना बघा शक्य असेल, शक्य म्हणण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी बघा उपस्थिती 100% दर्शवा, जेणेकरून पुढील जे काही भरती प्रक्रिया संदर्भात ज्या सध्या वेगवेगळ्या आता इथे बेमुदत जे काही साखळी उपोषण अमरावतीला देखील स्टार्ट झालं आहे 24 तारखेपासून, त्यानंतर ह्या ठिकाणी 23 तारखेला जे काही नागपूर या ठिकाणी देखील बेमुदत साखळी उपोषण सध्या बघा सुरू आहे। तसंच बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील मागील 2 दिवसामध्ये सध्या उपोषण सध्या करण्यात आलं होतं। आणि असे जे वेगवेगळे सध्या बघा इथं उपोषण करताना आपल्याला सध्या आपण करत आहोत। तर सध्या तरी आता बघू नेमकं उद्याच्या दिवसाला देखील हेरिंगचं या ठिकाणी नेमकं काय होतं, त्या संदर्भात जशी अपडेट येईल तशी अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोचवू। तर सध्या तरी हेच एक म्हणणं होतं। तर जास्तीत जास्त उमेदवारांनी सध्या उपोषणाला पाठिंबा द्या, जेणेकरून त्या ठिकाणी हजर व्हा आणि उपोषणानुसार पुढील जी काही प्रक्रिया असेल तर ती प्रक्रिया आपल्याला या ठिकाणी पुढे नेऊन करता येईल। तर सध्या तरी हे एक महत्त्वाची बघा अपडेट होती। अपडेट जर आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ज्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट असेल तर त्या तुमच्यापर्यंत आम्ही पोचवत जाऊ। तर सध्या तरी इथं आज देखील निराशाच आपल्या हाती लागली। आता उद्या बघूया 26/9/2024ला नेमकी कशा पद्धतीने आता पुढची सुनावणी किंवा पुढचं जे इथं निर्णय होतो तर तो तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोचवू। तर भेटू आपण महत्त्वाच्या एखाद्या इन्फॉर्मेशनमध्ये, तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।